नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2024 आणि उद्या दिनांक 13 मार्च 2024 उद्याचा गणित भाग 1 यासाठी तुमच्या गुणामध्ये वाढ व्हावी, तुमचा आत्मविश्वास अजून वाढावा आणि तुम्हाला चांगले गुण मिळावेत म्हणून आज तब्बल 4 ते 5 तास अथक प्रयत्न करून खास तुमच्यासाठी अर्थनियोजन या भागावर व्हिडिओ बनवला आहे। तेव्हा नक्की पहा, वही पेन सोबत ठेवा। व्हिडिओ त्या ठिकाणी थांबून काही प्रश्न तुम्हाला सुटतात का जरूर प्रयत्न करा। पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करून उद्याच्या परीक्षेत घवघवीत यश मिळो अशी तुम्हाला मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करीत आहे। तेव्हा पाहूयात, बाजारभाव मार्केट व्हॅल्यू, ज्या किमतीवर शेअर्स खरेदी व विक्री होते त्या किमतीला मार्केट व्हॅल्यू म्हणतात। तर दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू, छापलेली जी सर्टिफिकेटवर किंमत असते तिला दर्शनी किंमत म्हणतात। आदिमूल्य म्हणजे काय? वाढलेली किंमत। जी छापलेली किंमत आहे त्याच्यापेक्षा काळ्या बाजाराने म्हणतो आपण त्याला, प्रीमियमवर घेतलेला शेअर्स त्याला म्हणायचं आदिमूल्य, आणि अवमूल्य म्हणजे त्या ठिकाणी डिस्काउंट म्हणतात, म्हणजे कमी झालेली किंमत म्हणजे अवमूल्य आहे। चला तर मग पाहूयात आपण। या ठिकाणी तुमच्या समोर हा तक्ता मी ठेवलेला आहे। पहिल्या क्रमांकामध्ये क्रमांक 1, 2, 3, 4 गणित आहेत। दर्शनी किंमत, मूल्य प्रकार, बाजारभाव। मित्रांनो, समजा छापलेली किंमत त्या ठिकाणी सर्टिफिकेटची आहे 50 रुपये आणि मूल्याचा प्रकार आहे अधिमूल्य झालेले आहे 150 रुपयाने। मला सांगा बरं, बाजारभाव किती असणार आहे? जरा प्रयत्न करा। अधिमूल्य म्हणजे वाढलेली किंमत, छापलेली किंमत होती 50 रुपये आणि तो शेअर्स मार्केटमध्ये भयानक प्रकारे चाललेला आहे। लोक त्याच्यावर उडी पडलेले आहे, घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो तसा मिळत नाही, तो अधिमूल्यावर मिळतोय। म्हणजे 150 रुपये त्याचे वाढून द्यावे लागणार आहेत, तेव्हा एक शेअर तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर दुसरं गणित आहे, दर्शनी किंमत, छापलेली किंमत 100 रुपये आहे आणि बाजारभाव 50 रुपये आहे। म्हणजे छापलेली किंमत 100 आहे आणि प्रत्यक्षात त्याची बाजारात किंमत 50 रुपये। मग कोणता प्रकार असणार आहे हा शेअरचा? तिसरं गणित आहे, दर्शनी किंमत आपल्याला माहितीच नाही, पण मूल्य प्रकार सममूल्य आहे आणि बाजारभाव 25 रुपये आहे। यानंतर चौथं, दर्शनी किंमत माहित नाही, अवमूल्य झालेले आहे, त्याचं मूल्याचा प्रकार 100 रुपयाने आणि बाजारभाव सुद्धा 100 रुपये आहे। काय वाटतं तुम्हाला? जरा अंदाज करा बरं। 50 रुपये दर्शनी किंमत, 150 रुपयाने वाढ झाली, म्हणजेच तो शेअर्स, एक शेअर्स आपल्याला 200 रुपयाला मिळणार आहे। म्हणजे दर्शनी किंमत अधिक 150 रुपये मूल्य अधिमूल्य बरोबर बाजारभाव। त्यानंतर दुसरं गणित, 100 रुपये दर्शनी किंमत आहे आणि 50 रुपये बाजारात प्रत्यक्षात मिळते, म्हणजेच काय झालं बरं? 50 रुपयाने कमी झालं, म्हणजे अवमूल्य झालेलं आहे, 50 रुपयाने अवमूल्य झालेलं आहे। तिसरा प्रकार सममूल्य आणि शेवटी बाजारभाव 25 आहे, म्हणजे दर्शनी किंमत सुद्धा किती असणार आहे? अगदी बरोबर, सममूल्य आहे 25 रुपये। चौथी रिकामी जागा आहे, अवमूल्य 100 रुपयाने झाले आणि बाजारभाव बी 100 रुपये आहे। मग दर्शनी किंमत किती असेल? अगदी बरोबर, विद्यार्थी म्हणतील सर 100 रुपये। कसं 100 रुपये बरं? दर्शनी किंमत आपल्याला माहित नाही, अवमूल्य 100 रुपयाने झाले आणि मिळतोय बी शेअर्स 100 रुपयालाच। याचा अर्थ 200 रुपये त्या ठिकाणी त्याची दर्शनी किंमत असणार आहे। 200 वजा 100 बरोबर 100। म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अवमूल्य, म्हणजेच मार्केट व्हॅल्यू बरोबर फेस व्हॅल्यू FV अधिक अवमूल्य, किंवा बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत वजा अवमूल्य, म्हणजेच मार्केट व्हॅल्यू बरोबर फेस व्हॅल्यू वजा अवमूल्य। पाहूयात सराव संच 4.2 मधील हे पहिलं गणित। चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 17 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला, सगळा GST दिला आहे, व विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा केला। तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय GST किती असणार? प्रत्यक्षात द्यायचा आहे आता चेतना स्टोर्सला। आता विचार करा, ज्या वेळेस सुरुवातीला खरेदी करतो त्यावेळेस त्याला म्हणतात इनपुट टॅक्स। इनपुट टॅक्स म्हणजे खरेदी करताना प्रत्यक्ष आपल्या पॉकेटमधून गेलेले GST तो आहे 1,05,000 रुपये, आणि विक्री करून
त्यांना मिळालेले आहे दुसऱ्याकडून 1,22,500 जीएसटी गोळा केलेला आहे, तर चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी किती? आता आपण मांडणी कशी करायची? खरेदीच्या वेळी दिलेला कर जीएसटी 1,05,000 रुपये, त्यानंतर त्यालाच काय म्हणतात? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. 1,05,000 रुपये इनपुट टॅक्स. आता विक्री करून गोळा केलेला कर जीएसटी आहे 1,22,500 रुपये. आपल्याला सूत्र माहिती आहे, आउटपुट हा याला म्हणायचं आउटपुट टॅक्स 1,22,500. देय जीएसटी बरोबर विक्री करून गोळा केलेला कर वजा आपले काढून घ्यायचे म्हणजे इनपुट टॅक्स. आपल्या खिशातले प्रत्यक्ष खरेदी करताना 1,05,500 रुपये गेलते आणि आपण गोळा केले 1,22,500. हे वजा केले आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. सूत्र लक्षात ठेवा, उलट सुलट करू नका. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट किती आहेत? गोळा किती केलेत? 1,22,500. तुमच्या पॉकेटमधून खिशातून किती गेलेत? 1,05,000. तेवढे काढून घ्या, उरलेला जीएसटी शासनाला भरून टाका. किती भरायचा? अगदी बरोबर 22,000 रुपये शासनाला गेले आहेत, त्याच्यातले 11,000 राज्याला जाणार, 11,000 केंद्राला जाणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी असणार आहे 22,000 रुपये. पाहूयात दुसरं गणित. नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा. आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? ज्या वेळेस कोणतीही वस्तू आपण खरेदी करतो आणि खरेदी करताना आपल्या खिशातून गेलेले पैसे असतात, त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे नजमा यांनी काय केले, काही नोंदणीकृत दुकानाचे त्या मालकीन आहेत, त्यांनी खरेदीवर काय कोणतं साहित्य घेतलं, कोणतं मटेरियल घेतलं, कोणत्या वस्तू घेतल्या, त्या वस्तूवर त्यांनी एकूण खरेदीच्या 12,500 रुपये दिले आहेत, जीएसटी दिले आहेत. म्हणजे त्यांचं इनपुट टॅक्स क्रेडिट झालं 12,500 रुपये. म्हणजे खरेदी करताना दिलेला जीएसटी 12,500 रुपये आहे. विक्री करून गोळा केला म्हणजे आउटपुट टॅक्स असणार आहे 14,750 रुपये. म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांचं झालेलं आहे 12,500 रुपये. आता देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स होता त्यांचा 14,750 वजा 12,500, म्हणजे देय जीएसटी त्यांचा असणार आहे 2,250 रुपये. यानंतर पुढचं गणित पहा. अमीर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला आणि अकबरी ब्रदर्स यांना 4100 रुपये जीएसटी गोळा केला. विकताना अकबरीकडून 4100 गोळा केले, त्यांच्या खिशातून गेले 3800 रुपये. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या, तर प्रत्येक व्यवहारात जीएसटी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर म्हणजे सीजीएसटी व राज्याचा देय कर एसजीएसटी काढा. इथं काय गणित मोठं आहे, पण आपल्याला समजून घ्यायचंय. माझ्याकडं मी सुरुवातीला खरेदी करताना 3800 रुपये दिले, म्हणजे हे झालं माझं इनपुट टॅक्स क्रेडिट. त्यानंतर मी ते अकबरीला विकलं आणि त्याच्याकडून 4100 रुपये गोळा केले जीएसटीच्या स्वरूपात. मी माझे काढून घेणार 3800 रुपये. मग उरलेले पैसे जे आहेत 41 मधून 3800 गेले, तर तेवढा जीएसटी कोणाला जाणार आहे? शासनाला जाणार आहे. पुढं अकबरी ब्रदर्सकडून मयंक फूड कॉर्नरने त्या घेतलेल्या आहेत 4,500ला. म्हणजे या ठिकाणी अकबरीला सुद्धा काय करावं लागणार आहे? जीएसटी भरावं लागेल. मग अकबरी काय करणार आहे? त्याचे 41 रुपये अगोदर काढून घेईन. कोणाकडून घेईन? मयंकवाल्याकडून. त्यांनी किती गोळा केले? 4,500 रुपये. म्हणजे प्रत्येक व्यवहारात जो तो आपला दिलेला सुरुवातीचा जो पैसा आहे तो वसूल करतो, गोळा करतो. म्हणजेच या ठिकाणी देय जीएसटी आपल्याला 2 वेळेस काढायचा आहे. खरेदी करताना दिलेला कर 3800 रुपये होता. विक्री करून गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स 4100 रुपये होता. म्हणजेच आमिर यांना भरावा लागलेला कर जीएसटी देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स 4100 वजा 3800 बरोबर 300, म्हणजे 150 रुपये आमिर यांनी शासनाला भरलेले आहेत, केंद्राला. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल केंद्राचा कर आणि एसजीएसटी म्हणजे राज्याला 150 रुपये भरलेले आहेत. आता त्याचप्रमाणे आपल्याला अकबरी आणि मयंक यांच्यामधला व्यवहार पाहिजे. अकबरीने खरेदी करताना 4100 रुपये
कर दिलेला आहे खरेदी करताना, आणि तो कोणाला विकला आहे? मयंकला विकलेला आहे. मयंककडून त्याने 4,500 रुपये घेतले, तो त्याचे 41 रुपये काढून घेणार. म्हणजेच अकबरी यांना भरावा लागणारा देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट होता 4,500, त्याने त्याचे 41 काढले, म्हणजे 400 रुपये राहिले. अकबरी यांना केंद्राला 200 रुपये आणि राज्याला 200 रुपये कर प्रत्यक्ष त्यांनी भरलेला आहे. पाहूयात पुढचं गणित. चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देय कर म्हणजे सीजीएसटी व संघ राज्याचा देय कर त्याला यूटी जीएसटी म्हणतात. इथं संघराज्य असल्यामुळं यूटी हा शब्द वापरलेला आहे. बाकीचं आपण राज्य असलं एखादं महाराष्ट्र असन किंवा मध्य प्रदेश असेल त्यावेळेस आपण एसजीएसटी म्हणतो, राज्य स्टेट. तसं इथं संघराज्य आहे चंदीगड, त्यामुळे इथं यूटी जीएसटी शब्द वापरला आहे. शब्दात काही फरक नाहीये, आपण शब्दाकडे जायचं नाही, गणिताचा प्रकार तोच आहे. तर संघराज्यात एसजीएसटी ऐवजी यूटी जीएसटी शब्द वापरला. आता 24,500 रुपये खरेदी करताना त्या ठिकाणी 5% दराने, म्हणजे तुम्हाला आता इथं 24,000 आणि 26,000तून वजा करता येणार नाहीत. आता तुम्हाला प्रत्यक्षात 5% दराने काय काढावं लागणार आहे? जीएसटी काढावं लागणार आहे. सुरुवातीला या मलिक गॅस एजन्सीने 24,500 रुपयावर 5% दराने मलिक गॅस एजन्सीने खरेदी करताना दिलेला जीएसटी 5% दराने 24,000वर काढावा लागणार आहे. म्हणजे 100ला 5 तर 24,500ला किती? शून्याला शून्य गेले, 245 गुणिले 5 म्हणजेच 1,225 रुपये त्यांचे आता इनपुट टॅक्स क्रेडिट झालं, त्यांच्या खिशातून गेलेले आहेत. आता ते ग्राहकाला विकलेत, त्याच्यावर सुद्धा 5% दराने जीएसटी आपल्याला काढावं लागेल. खरेदी करताना दिलेला इनपुट टॅक्स 1,225 आहे. आता ग्राहकाकडून खरेदी करताना दिलेला इनपुट टॅक्स 1,225, ग्राहकाकडून गोळा केलेला कर म्हणजेच आउटपुट टॅक्स म्हणतो आपण, 100ला 5 तर 26,500ला किती? शून्याला शून्य गेले, 5 गुणिले 265 म्हणजे 1,325 आले आणि 1,325 हे आउटपुट टॅक्स आहे. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी त्यांचे 1,225 काढून घेणार आणि 1,325 मधून तो वजा करणार आहेत. म्हणजे देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. 1,325 मधून 1,225 गेले तर त्या ठिकाणी 100 राहिले आहेत आणि त्यातले 50 रुपये राज्याला, 50 रुपये संघ राज्याला जाणार आहेत. अशा पद्धतीने त्यांनी 100 रुपयाचं हे देय कर दोन्हीला निम्मा निम्मा दिलेला आहे. यानंतर पाहूयात पुढचं गणित. मे ब्युटी प्रॉडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली. तर या व्यवहारासाठीचे मे ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या कर बीजकात केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल? कधी कधी काय होतं आपल्याला, वस्तू व सेवा कर काय आहे हो सर? अरे जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच वस्तू व सेवा कर, त्याला मराठीमध्ये म्हणतात, आपल्याला सवय लागली जीएसटीची आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात वस्तू व सेवा कर. तेव्हा 6,000 रुपयावर 18% दराने सुरुवातीला काय काढावं लागेल? खरेदी करताना इनपुट टॅक्स म्हणजे गेलेले पैसे किती असणार आहेत? शून्याला शून्य गेले, 18 गुणिले 60 बरोबर 1,080 रुपये प्रत्यक्षात इनपुट टॅक्स हे त्या ठिकाणी मे ब्युटी प्रॉडक्ट्सचे सुरुवातीला गेलेले आहेत. आता त्यांचे गेले 1,080 रुपये. आता ते ग्राहकाकडून 10,000 रुपयावर 18% दराने किती गोळा करणार आहेत? शून्याला शून्य गेले, 18 गुणिले 100 म्हणजे 1,800. आता ते 1,080 त्यांचे काढून घेतील, ग्राहकाकडून किती घेतले? 1,800 रुपये. म्हणजे देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. या ठिकाणी आउटपुट टॅक्स आहे आपला 1,800 वजा 1,080 म्हणजे 720 रुपये प्रत्यक्षात त्यांना शासनाला भरायचे आहेत. त्यातले 360 रुपये निम्मे करायचे आहेत. सीजीएसटी होणार आहे 360 रुपये आणि एसजीएसटी होणार आहे 360 रुपये. त्यांनी अशा प्रकारे राज्याला आणि केंद्राला भरलेले आहेत. मित्रांनो, नक्कीच या पाठातून तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी घवघवीत यश मिळो नव्हे ते मिळणारच आहे. जर तुमचं इकडं तिकडं लक्ष विचलित झालं असेल तर नक्की हा व्हिडिओ स्किप करा, स्टॉप करा, पुन्हा पुन्हा पहा, पण सराव मात्र नक्की करा. उद्याच्या मार्च 2024च्या 13 मार्च 2024ला होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.